ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः. नमस्कार मित्रांनो, आज आपण साजरा करतोय हिंदू नववर्षाचा पहिला दिवस म्हणजेच गुढीपाडवा. पण तुम्हाला माहीत आहे का, गुढीपाडवा का साजरा केला जातो? चला या मागची पवित्र कथा ऐकूया. खूप वर्षांपूर्वी जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली, तेव्हा भगवान ब्रह्मा यांनी या दिवशी जगाची सुरुवात केली असे मानले जाते. म्हणूनच हा दिवस नवीन सुरुवातीचा दिवस मानला जातो. तसेच या दिवसाची श्रीरामांची देखील कथा आहे. जेव्हा श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परत आगमन केले, तेव्हा लोकांनी आनंदाने घरोघरी गुढ्या उभारल्या आणि विजय साजरा केला. ही गुढी म्हणजे विजय आणि आनंदाचं प्रतीक आहे. गुढी उभारणे म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय, सुख समृद्धीचं स्वागत, नव्या वर्षाची शुभ सुरुवात. गुढीवर लावलेली कडुलिंबाची पाने आपल्याला सांगतात की जीवनात गोड तिखट अनुभव येतात, पण आपण त्याला सामोरे जायचं. याचा संदेश गुढीपाडवा आपल्याला शिकवतो की नवीन वर्ष म्हणजे नवीन आशा, नवीन स्वप्न आणि नवीन संधी. भक्तांनो, जर तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. तुमचं आयुष्य सुख, समाधान आणि आनंदाने भरून जावो. ओम चैतन्य गगनगिरी नाथाय नमः.